आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रतीकला पहिला बॉल अगदी वेगाने पाहायला मिळाला होता शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात येते पहा गोलंदाजीची शैली काहीशी निराळी आहे साइड आर्मा अँगलने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आणि म्हणून की काय त्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक सुपूर्द करण्यात आलाय चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलं लतीश मलिंगा असेल किंवा केदार जाधव असेल अगदी आम आपण पाहिले तर साइड आर्म येतात त्या गोलंदाजाचा हा बॉल इथे मात्र अगदी सरळ हाताने टाकला होता या आधीचा चेंडू जो मात्र शरीरभेदक मारा पाहायला मिळाला एक सिंगल कंप्लीट होतीये लेग बाईच्या सुरुमामधून धाव आलेली पाहायला मिळते आहे सूरज अद्याप अकाउंट ओपन करू शकलेला नाहीये अगदी त्याच वेळेला सनीलाही आपला अकाउंट ओपन करता आलेला नाही तो सध्या त्याकडे स्ट्राईक इन वरती पहिला बॉल फेस करत असताना पाहायला मिळेल यावेळेला दिशाहीन चेंडू जो मात्र आपण पाहतोय पाहायला मिळतो आहे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल एक्स्ट्रा रन अतिरिक्त धावा थांबवणं गरजेचं राहणार आहे कारण तालुकानी आहे आपण या मॅच मध्ये खेळतो आहोत तालुकानी आहे स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालोय तालुकानी हाफ मध्ये आपण खेळतोय अशा परिस्थितीमध्ये आपला बेस्ट देणं गरजेचं आहे कारण इथे बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायव्हरली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते क्षेत्ररक्षक पहा स्वतः टीमचा कॅप्टन एक रणनीतीबद्ध असा क्षेत्ररक्षण किंवा व्यूह रचना इथे रचली गेली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं ना तर 38 आणि अगदी त्याच्या मधोमध पाहायला मिळतो आहे सीमारेषा आणि 38 सर्कलच्या मधोमध तो उभा आहे जवळपास 40 मध्ये आडवा बाटने ऑन साइडला दे घुमा के क्षेत्ररक्षक इथे प्रताप याच्या हातामधून झेल निसटत असताना पाहायला मिळालाय एक सहज साधा सोपा झेल होता प्रताप जिथे उभा होता तिथे चेंडू मात्र गेलेला पाहायला मिळाला मागील मॅच मध्ये ज्या बॅटरने 45 धावांची खेळी साकारली होती त्याचा इथे कॅच ड्रॉप झालाय सूरजला जीवदान मिळालंय जीवदान वरदान साबित राहील का आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिलाय 5 धावा धावफलकावरती आहेत 5 ऑन दी बोर्ड सकाळपासून काही अंशी दडी मारलेला पाऊस आता मात्र धो धो बरसू लागलाय किंवा वरुण राजाने हे आशीर्वाद दिला या स्पर्धेला असंच म्हणावं लागेल कारण ही स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर यशस्वीरित्या पार पडत असताना पाहायला मिळते आहे यशाची चाहूल आणि अगदी आपण पाहिलं तर यश संपादन केलं या स्पर्धेनं प्रेक्षक वर्गांची गर्दी चांगल्या दर्जाचं क्रिकेट यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अंग काढून घेतला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात होता बॅटरला फॉलो केलं होतं या चेंडूने किंवा गोलंदाजाचा आपण या गोष्टीसाठी कौतुक करायला हवं की त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे बॅटरला फॉलो करतोय रूम देत नाहीये उभा देत नाहीये अक्षय मोरेला पाहिलं ना तर तो बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर मध्ये अगदी जवळ उभा आहे एक लॉंग लेग तैनात करण्यात आला ऑन साइडची रणनीती अगदी साफ आहे यावेळेचा बॉल ऑन साइडला केला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय प्रयत्न इथे देखील चांगले होते धाव मिळतात त्याच्यावर हा येतोय चौकार चौकाराच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती 9 ऑन दी बोर्ड पहिला षटक मोठी फटकेबाजी करता आलेली नाही आहे किंवा एकही षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही वरच्या दर्जाची गोलंदाजी वरचा दर्जा गोलंदाजीचा काय राहतो ना इथे दाखवून दिला गोलंदाजी करत असताना प्रतीकने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली कारण क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाची बाब आहे स्क्रीनवरती तुम्ही प्रतीकला पाहताय चांगल्या गोलंदाजीने इथे मात्र संघाला मॅच मध्ये तो घेऊन आलेला पाहायला मिळालाय गोलंदाजीमध्ये फेरबदल समीर शिंदेला आपण पाहतोय गोलंदाजी समीर शेलार दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला अद्याप तितकेसे चेंडू मिळल झालेले नाही आहेत धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत 7 बॉल इथे टाकून झाल्या 7 बॉल मध्ये केवळ एक चौकार आलाय षटकार कधी येतील हे पाहणं अभिप्रेत राहील धावांसाठी धाव तुम्हाला करावी लागेल कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण गोलंदाजी वरच्या दर्जाची यावेळेचा बॉल देखील आपण पाहतो वेगाने टाकला होता निखिल जाधव प्रयत्नांची पराकाष्ठा तो तिथे करत असताना पाहायला मिळतोय धावा आलेली नाही डॉट बॉल
10 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीला आलेला फलंदाज सूरज मटाळ्याला आपण पाहतो स्ट्राईक वरती. तोही मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहे. प्रयत्न तोही करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ट्रेडमार्क स्ट्रोक ऑन साइडला येतो हा उत्तुंग षटकार. या खेळाडूने सुरुवातीला अगदी आपण पाहिलं ना तर चाचपडत होता. मोठी फटकेबाजी करण्यासाठी जाणला जाणारा सूरज आता कोंडी फोडतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय. ऑन साइडला बॅट मधून एक सुंदर साऊंड आला आणि बॉल आउट ऑफ ग्राउंड पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा 16 धावा धावफलकावरती आहे. 16 ऑन द बोर्ड. समीर शेलार पुढचा बॉल आणखीन एक लगातारचा दुसरा. ही बॅट आहे की तो बॉल आउट ऑफ द रोफ. षटकार. 2 बॉल 2 षटकार आलेत. थांबणं या खेळाडूला पसंत नाहीये. धाव संख्या आता वेगाने पुढे सरकत असताना तब्बल 22 धावा धावफलकावरती. सूरज तो रंगात आलाय ढंगात आलाय. चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. खर तर जसजसे षटकार येतील ना प्रतापकडे पाहावं लागणार आहे. कारण त्याने कॅच ड्रॉप केला होता. याच बॅटरचा जीवदान मिळालं त्याला आणि आता मात्र धुमाकूळ वाजवतोय. यावेळेला देखील हा फॉर्म फुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने टाकला होता समीर शेलारने हा चेंडू. रन्स इथे मिळते. एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन नॉन स्ट्राईक एंडकडे बॅकअपच नव्हतं मुळात. धावा इथूनही मिळत आहेत. ते एकंदरीत 2 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्यात. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपामधून धावा येतात. त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचतीये. ती तब्बल 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. महाराज 11 भोर टीम अगदी सुस्थितीमध्ये या संघासाठी धावा आल्यात. पुढचा बॉल आणखीन एक ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक राहील दूर. इथे धावा मिळत आहेत. त्या 4. हा येतो चौकार. क्षेत्ररक्षक दूर राहिला. चौकार आला. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता मात्र मुसंडी मारते. तब्बल पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती आहेत. सूरज मटाळे मैदानाच्या आतमध्ये याही मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. त्याला एक जीवदान मिळालं आणि जीवदान त्याच्यासाठी वरदानच राहिलं. ज्या रीतीने तो खेळतोय आजचा दिवस त्याचाच आहे. किंबहुना या धोधो पडणाऱ्या पावसामध्ये त्याने केलेली ही एक अफलातून इनिंग जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे आणि त्याला स्ट्राईक एंडवरती येणे गरजेचं राहणार आहे. कारण सध्याच्या घडीला तो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. संघाची धावसंख्या 28 मधला 26 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. त्या एकटा बॅटर अर्थात सूरज मटाळ्याच्या बॅटमधून हे स्क्रीन आणि ऍक्टिव्ह व्यासपीठ तुम्ही पाहत आहे. मैदानाच्या आतमध्ये धाव्यात. पुढचा बॉल आडवा बॅटने एक्सा कव्हरला केला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. आकर्षक अद्भुत अविश्वसनीय शोक. षटकार. वाह वाह आणि वाह असंच म्हणावं लागेल या फटक्यासाठी. एकच मारला सनीने. तो सॉलिड मारलाय. एक्स्ट्रा कव्हरला षटकार येत असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकणं ही बाप सोपी गोष्ट नाही आहे. कारण बॅकलेफ्ट चांगली ठेवावी लागते. हँड अँड ॲक कॉर्डिनेशन चांगलं जुळवावं लागतं. पदललित्या चांगलं राहावं लागतं. यूज इज फुटवर्क चांगलं आहे त्याचं. यावेळेला बॅटची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय बॉल. सॉफ्ट डिसमिसल. कॉट बिहाइंड विकेट. फर्स्ट विकेट अर्थात सनी डिपाच. 4 बॉल फेस केले. 8 धावांची खेळी साकारली होती. आपण पाहिलं आता 34 धावांवरती पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. व्हेरिएशन चांगलं राहिलं. बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटची लिडिंग एज. यशांच्या पाठीमागे झेल टिपण्यात येतोय. नवीन बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. जर्सी नंबर 15 प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चेक. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी या स्पर्धेला होतंय वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक माजी अध्यक्ष आणि LIC ॲडवायझर अर्थातच अजित वरेसर यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. आपलं मनापासून सरचे स्वागत आहे. त्याचबरोबर पेशवाई साडी सेंटर वाशीचे आदरणीय आमचे सूरजदादा चोरड यांचंही शुभागमन या ठिकाणी होतंय. आपलं मनापासून सरचे स्वागत. स्कोर कार्डवरती धाबा त्या अर्थात 34.
34ला 1. प्रवीण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आडवा बाटणे तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रतिस्पर्ध्याला आपण आल्याची जाणीव करून देतोय आणि हा ठोकतोय षटकार. या फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळाल्या त्या संपूर्ण अर्धा डझन. जिथे या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 धावा फलकावरती आहे. काय बॅटिंग चालू आहे. प्रत्येक येणारा बॅटर मोठ्या फटक्यांसाठीच मैदानाच्या आतमध्ये येतोय. किंबहुना षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलली जाते महाराज 11 भोर टीमच्या माध्यमातून. 40 धावा फलकावरती आहे. 3 बॉलचा आधुनिक खेळ शेष. ऑन साइडला बॉटम हँड किती स्ट्रॉंग आहे पहा. अक्षय मोरेवरती हल्ले चढवल्यात. यावेळेला चेंडू मात्र आपण पाहिला खाली राहिलाय. इथे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे होईल प्रवीण बाद. धक्का क्रमांक 2 फलंदाज प्रवीण बाद होत असताना आपण पाहतोय धावफलकावरती जिथे 40 धावा धावफलकावरती आहेत. 40ला 2. 40ला दुसरा फलंदाज बाद होत असताना सूरज स्ट्राइक एंड वरती आहे. एका बाजूला कॅप्टन गोवन नदी मार्क वरती अक्षय. यावेळेचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतःला टर्न केलं होतं. बॉडीला स्ट्रेच केलं. इथे क्षेत्ररक्षक वेगाने आकाश काळेला आपण पाहतोय. आकाश काळे स्केटिंगच पाहून आलाय असंच वाटू लागलंय. ज्या पद्धतीने तो स्किट झाला पुण्याचा आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला फिटनेसच्या जोरावरती आपण पाहतोय. स्वतःचं बॅलन्स चांगलं केलं होतं. धाव फलकावरती धावा सध्या घडीला 42 आहेत. सूरज ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर बॉल ब्लाइंड स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्याचा मात्र हाणून काढला गोलंदाजाने. सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि सेकंड रन साठी पलटलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये सूरज इथे बाद होईल. धाव मिळते ती 1 एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या जिथे आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 43-44 धावसंख्येचे टार्गेट या मॅच मध्ये आहे. 44 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. चला या पण लक्ष वेधूया. टीम तयार आहे. कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान वाई स्पोर्ट्स वाई 11 टीम आपण तयार राहा. कारण नेक्स्ट मॅच लगेचच खेळवली जाईल. सेमीफायनल नंबर 2 याकडे लक्ष वेधूयात. कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी या प्रतिष्ठान वाई स्पोर्ट्स वाई 11 टीम आपण तयार राहा. तब्बल धावा फलकावरती आता 43-44 टार्गेट. क्षेत्ररक्षण चला त्वरित साधून घ्या. जी धुमाळ आमच्या BCC 11 संघाचे जे लेजेंड खेळाडू आहेत त्यांच्या शुभ हस्ते अजित वरेसर यांचा सन्मान आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर पेशवाई साडी सेंटर वाशी सूरज दादा चोरट यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. सूरज दादा चोरट आपल्याला विनंती आहे आपण या. आपलाही सन्मान या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आम्ही करत आहोत.
BCC 11 संघाचे आमचे आधारस्तंभ आमचे बाबूदादा कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सूरज चोरट पेशवाई साडी सेंटर वाशी यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर आमचे रावसाहेब डुशिंग यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. रावसाहेब डुशिंग यांनाही विनंती केली जाते आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मुंबई पोलीस अमित वरे मिस्टर बॉन्ड यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. मुंबई पोलीस अमित वरे आपल्याला विनंती आहे या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. काही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. पाऊस धोधो पडतोय आणि आजची स्पर्धा मी म्हणेन की पावसाळी आहे. पाऊस आला त्या कारणाने ही स्पर्धा यशस्वी होते अशी म्हणायला काय हरकत नाहीये. अमित वरे मिस्टर बॉन्ड आमचे सहकारी मित्र आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. आणि तदनंतर जाऊया जयजी भोसले सर यांच्याकडे. वॉट अ स्टार्ट बाय KSK चा कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. एक अफलातून स्ट्रोक षटकार आला निखिल जाधवच्या बॅटमधून. निखिल जाधव पाऊस पडतोय जरूर संतोष सर. मला वाटतं महाराष्ट्रातला सर्वाधिक पाऊस आज इथेच पडलाय. धावांचाही आणि अगदी त्याच वेळेला पाऊस जे पद्धतीने आपण पाहत आहोत. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. निखिल जाधवला आपण पाहत आहोत बॅटिंग करत असताना षटकार त्याने ठोकलाय. कव्हर पॉइंट आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हर हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न इथे केलेला नाही आहे. निखिल जाधवला ठाऊक आहे आकाश काळे आणि निखिल हे दोन्ही बॅटर जर मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले तर धावा चांगल्या दर्जाचे येतील यात ती मात्र शंका नाही आहे. धावफलकावरती 7. 44चा पाठलाग चालू आहे. सदतीची गरज. 7 धावा धावफलकावरती. अजित धनावडे गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल खोलातला चेंडू खोदून काढलाय. समोर केला. सिंगल निश्चित मिळणार आहे. सिंगल डबलला तितकंच प्राधान्य देण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. आज सूरजला मला वाटतं 2 पायामध्ये आणि 2 हातामध्ये काळा धागा बांधावा लागणार आहे. कारण 2 वेळेला तो असा पडला आहे. आज त्याला काळा धागा बांधूनच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पुन्हा उतरावं लागेल. येणारे चेंडू अजूनही आपण पाहिलं तर 15 बॉलचा खेळ शेष आहे. स्कोर कार्डवरती सध्या परिस्थितीमध्ये धावा त्या 8. यावेळेला इनसाइड आउट हलक्या हाताने खेळला चिप केला होता. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. या दोन्ही बॅटरला आघाडीला येत असताना बॅटिंग करण्यासाठी दांडे जातात आणि या धावसंख्येची चोरी आहे ती दिवसा ढवळ्या. धावा आल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने तिथे 10 वरती जाऊन पोहोचली आहे. 34ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. निखिल जाधव अगदी संयमाने खेळतोय. संयमाचा बाण फुटू दिलेला नाही आहे त्याने. त्याला ठाऊका चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करावं लागेल. पाऊस धो कोसळतोय मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती पोचणं मार्गक्रमण करत असताना चेंडूला अडवणं ही बाब देखील सोपी नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील धावा अवेलेबल आहेत. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज अजित चेंडूवरती येतोय. रन्स मिळते ती केवळ 1. 11 धावा धावफलकावरती आहेत. आकाश काळे एका बाजूला. विक्रोली मुंबईच्या संघामध्ये खेळणारा KSKचा कोहिनूर हिरा ज्याने यावर्षी पावसाळी क्रिकेट हंगामामध्ये शतक ठोकलं. 2 मालिका वेळाचे पुरस्कार मिळवले तो निखिल जाधव आहे. तर एका बाजूला मृत्युंजय पुणे ऋषीजी झोरे यांच्या तालमीतला पठ्या अर्थात स्ट्राईक एंडवरती आकाश काळेला आपण पाहतोय. 2 खुल्या गटातील मातब्बर खेळाडू. प्रतिष्ठित प्रतिती यश आणि प्रसिद्ध असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आकाश काळे स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपला. फलंदाज होतो आकाश काळे बाद. आकाश काळे बॅक टू द पॅव्हिलियन. 11 धावा धावफलकावरती आहे. 33ची गरज राहिली या सामन्यामध्ये. हॅलो चेक. त्यानंतर एक सन्मान आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. भोर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष गणेश दादा बडाले यांचा एक सन्मान आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आमचे बाबूदादा कदम BCC 11 संघाचे आधारस्तंभ त्यांच्या शुभ हस्ते
आपण गणेश बडाळे भोर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. कॅमेरामॅनला थोडस विनंती करेन यार, 22 यार्ड खूप चांगलं काम केलंय. जय सर, कौतुक करावं तेवढं कमी असेल 22 यार्डचा. एवढ्या पावसामध्ये 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते, क्या बात है. भोर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष गणेशजी यांचा आपण सन्मान आपल्या अतिथी कक्षामध्ये करत आहोत आणि पाऊस अखेरीस अगदी मुख्य व्यासपीठावरती पण आलाय. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जयजी भोसले सर यांच्याकडे. येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल आणि 33 ची गरज. 12 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाजी मार्क मध्ये राजू दिघे दाखल होतोय. राजू दिघेला आपण पाहतोय. 12 बॉल 33 ची गरज. 12 चेंडू 33. पहिला बॉल उजव्याशीच्या दिशेने बाहेरच्या दिशेने पाहायला मिळालाय. अपील करण्यात आली होती. 11 चेंडू आणि 33 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. कॅप्टन गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार. गोलंदाजी करतोय. 11 बॉल 33 ची आवश्यकता. धो कोसळणारा पाऊस मैदानाच्या आतमध्ये सरीवरती सरी बरसतायत. पुढचा चेंडू. मध्ये पाऊस थांबतो, अचानकपणे जोराने येतोय. हवा पावसाला घेऊन येते. अगदी लपंडाव चालला मैदानाच्या आतमध्ये या पावसाचा आणि त्यामध्ये ही चित्तथरारक लढत. अगदी यशस्वीपूर्ण आयोजन झालं संतोष सर, असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. निखिल जाधवच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. हा खेळाडू आता भारी पडू लागला. षटकार आला त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या तब्बल 17 धावा धावफलकावरती आहेत. 27 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. खुला टाकला होता हा बॉल आणि थेट यशांचा वेध घेतलाय. फलंदाज होतोय बाद. काय सेलिब्रेशन केलं पहा. राजूला विकेट मिळाली. राजूने अक्षरशः सेलिब्रेशन ज्या रीतीने करत असताना पाहायला मिळालाय. फर्निचर तोड गोलंदाजी, लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. निखिल जाधव बाद झालाय. निखिल जाधव पुन्हा मैदानाच्या आतमध्ये उतरेल की नाही हे ठाऊक नाही, परंतु या वर्षी या बहादराने शतक ठोकलंय. 2 त्याच्या नावावरती मालिकेभराचा हकदार तो राहिलाय. त्याच्यासाठी टाळावायला काही हरकत नाहीये मित्रांनो. KSK साठी आणि महाबळेश्वर तालुक्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आला. आज एक चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. मंगेजी साळुंके साहेब भोगाव यांच्या माध्यमातून खास करून समालोचनासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. थँक्यू व्हेरी मच. आभारी राहीन. 200 रुपयाचा पारितोषिक आमच्या समालोचनासाठी. खुला टाकलेला चेंडू कव्हरचा केला. एक्स्ट्रा कव्हरला हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण झाल्या. तिहेरीचा प्रयत्न. प्रताप वेगाने धावतोय. अगदी चालू तर चालू. काय मैदानाच्या आतमध्ये धर की पकड, हान की बडी धुरा उडीव, अशा स्वरूपाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. धावा मिळतात त्या इथून देखील 3. संघाची धावसंख्या तब्बल पाहिली तर 20 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल 24 ची गरज. 8 चेंडू आणि 24 धावा. प्रताप मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. गणेश शेलार आणि त्याच्या साथीला प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रताप सकपाळ एवढे वर्ष समालोचन करतोय, परंतु संतोष सर एवढा पाऊस कदापि पाहिला नाही. पावसाळी क्रिकेटचा अनुभव आज मात्र घेतलाय. लोड फुल टोस होता. थिकेज आउटसाइड एज घेतली आहे. बॅटची
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल इथे मिळाली आहे. 23ची आवश्यकता राहिली आहे. सिंगल आली. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 7 बॉल 23ची गरज. 7 चेंडू आणि 23 धावा. 7 बॉल 23ची गरज. महाराज 11 अर्जू 11 महाबळेश्वर आणि महाराज 11 भोर या दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 7 बॉल 23ची आवश्यकता होती. बॅटची आतली कडा. सिंगल घेण्याचा प्रयत्न तो देखील यशस्वी होतोय. पंचांचा इशारा येतोय की बाईकच्या स्वरूपामधून धाव आली ती एक. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 22ची गरज. 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू आणि 22ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पहा पाऊस थांबायचा नाव घेत नाहीये, परंतु पाऊस कितीही धो कोसळला तरीही हे क्रिकेट थांबणार नाहीये. या निसर्ड वाटेवरती देखील अगदी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वाट काढण्याचा प्रयत्न करतायत आणि यासाठी हे क्रिकेट जाणलं जातं. पाऊस थांबल्यानंतर वेगळं असतं, पाऊस पडल्यानंतर क्रिकेट वेगळं राहतं. परंतु आज सचिनजी शिंदे यांची ही संकल्पना 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीसाठी मी आवर्जून कौतुक करेन. काय कॅमेरामन क्लिअरिटी अगदी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. क्वांटिटीपेक्षा क्लिअरिटीवरती जास्तीचा भर दिलेला पाहायला मिळाला 22 यार्ड वाहिनीच्या माध्यमातून. हा बॉल खाली राहिला आहे. इथे मात्र आपण पाहत आहोत हा डेड बॉल. 6 चेंडू आणि विजयासाठी 22ची आवश्यकता. सूरजला कदाचित घाई लागली आहे. यष्टिरक्षक तयारच नव्हता. यष्टिरक्षक आपल्या जागेवरती पोचलाही नव्हता. अशा परिस्थितीमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न झालेला पाहायला मिळाला. 6 बॉल 22ची आवश्यकता. यावेळेचा चेंडू देखील खाली राहिला आहे. घडतंय तर काय. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. धाव इथून कंप्लीट झालेली नाहीये. फलंदाज बाद. 5 चेंडू आणि 22ची गरज. 5 चेंडू आणि 22 धावा. हे संपूर्ण क्षणचित्र आठवणीत ठेवावे, साठवून ठेवावे असे क्षणचित्र पाहायला मिळालेत. कारण आज हे व्यासपीठ मला वाटत नाही की याआधी कधी एवढी गर्दी या व्यासपीठावरती झाली होती. अगदी तुडुंब गर्दी. आज साऱ्या गोष्टींनी रेकॉर्ड तोडला असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण आजच्या दिवशी आपण पाहिलं धोधो कोसळणारा पाऊस, अनेक रेकॉर्ड बनले, 3 अर्धशतक पाहायला मिळाले, गर्दीचे विक्रम या स्पर्धेने मोडले. आज सकाराम शेठ यांना दिवसभर एका मैदानावरती आणि व्यासपीठावरती मी पाहिलं. यापेक्षा अधिक काय हवं. या स्पर्धेने खूप काय रेकॉर्ड मोडलेत. आज येणारे चेंडू राहिले ते 5 बॉल आणि विजयासाठी 22ची आवश्यकता. नवीन बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुनील शिंदेला आपण पाहतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 22ची आवश्यकता. सूरजचा हा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गॅप सोडण्याचा प्रयत्न झालाय. या बॉल वरती 2 धावा तर पळून पूर्ण झाल्यात. 20ची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रताप तिहेरीसाठी परतला. 3 धावा इथून कंप्लीट होतील. 19ची गरज आहे, परंतु घडतंय तरी काय. 4थी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रताप होतोय बाद. 19ची गरज. स्ट्राईक एंड वरती सुनीलला आपण पाहू. सुनील शिंदे स्ट्राईक एंड वरती राहील. येणारे 4 बॉल आणि 19ची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. आणि हो, या सामन्याने तितकेसे रंग बदललेले पाहायला मिळालेत. कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल हा खेळ याचा मात्र नेम नाही. पाहणा कधी प्रसिद्धीच्या झोतामध्ये घेऊन येतो. 4 बॉल 24 जर का सुनील शिंदेने इथे बनवल्या तर तालुकाने या स्पर्धेमध्ये मी संघाला विजय मिळवून दिलाय हे छाती ठोकपणे तो सांगू शकेल. 4 चेंडू आणि 19ची आवश्यकता आहे. सूरज गोलंदाजी मार्क वरती. अर्जू 11 महाबळेश्वर संघाच्या अडचणी एकाच गोष्टीने वाढल्या. तो धो कोसळणारा पाऊस, परंतु मॅच संपलेली नाहीये. सुनील शिंदेच्या बॅटमधून येतोय षटकार. अफलातून शोक. भारतीय संघ इंग्लंडला नमवण्याच्या दिशेने निघालाय. 83ला 4था फलंदाज बाद केला भारतीय संघाने इंग्लंडचा, परंतु सुनील शिंदे मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकला. पॉइंटच्या वरतून त्याच्या बॅटमधून षटकार आलाय.
येणारे बॉल राहिले ते 3 बॉल 13ची गरज, 3-13 कोणाचे वाजतील. आवश्यकता राहणाऱ्या 3 बॉल आणि 13ची गरज आहे. सामना जिंकवला तर सोपानजी मोरे यांच्या माध्यमातून मोरिया स्पोर्टचे सर्वे सर्वा 500 रुपयाचा कॅश प्राइज राहील. सुनील शिंदे स्ट्राइक एंड वरती आहे. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. 3 बॉल 13ची गरज. हा बॉल खाली राहिला. सिंगल इथून प्राप्त करण्यात येते. 12ची आवश्यकता आहे. सिंगल सुनील स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि इथे फलंदाज, इथे आपण पाहतो एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. आणि अर्थात 2 चेंडू आणि 12ची गरज. 2 चेंडू आणि 12 धावा. 2 षटकारांची नोंद इथे करण्यात येईल का? सुनील शिंदे हा तोच बॅटर आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 18 बॉलमध्ये 52 धावांची खेळी साकारली होती. परंतु ते ग्रामीण स्तरावरती, कारण 2 गाव एक संघ या प्लॅटफॉर्म वरती किंबहुना हाफ मध्ये त्याने अर्धशतक ठोकलं. 2 चेंडू आणि 12ची गरज असताना खोलात टाकलेला हा बॉल, जिथे मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. चला टॉस साठी रेडी व्हा. टीम कॅप्टन या आपण लक्ष वेधूयात. सतीश सनस, कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या, भुसारी प्रतिष्ठान, वाई स्पोर्ट्स वाई 11 टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. हाफ ट्रॅकर बॉल शेवट गोड करण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे 5 धाबेने संघ आरजू 11 महाबळेश्वर टीम परास्त होतीये आणि सेमीफायनल मध्ये धडक मारणारा संघ राहिलाय. महाराज 11 भोर संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारली.